नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. पाहू शकता ह्या ठिकाणी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. रेसिपी असं तर जुनीच आहे, पण करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि अगदी नवीन पद्धतीनं आणि कुरकुरीत कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे. पावसाळा चालू आहे, भरपूर अशी कोथिंबीर येते आणि कोथिंबीर जेव्हा भरपूर अशी असते तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो काय करायचं. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. ह्या ठिकाणी परात घेतलेली आहे. या परातीमध्ये आपल्याला साधारणतः 2 पळ्या इतकं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. अगदी अंदाज घेतलेला आहे, इतकं परफेक्ट मेजरमेंटची काही गरज नाही. ह्या ठिकाणी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीचं पीठ जर ह्या ठिकाणी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रवा टाकला तरी चालतो, मोठ्या आकारामधला. अगदी बाजरीमुळे तर चव खूप छान येते. ह्या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ जर नसेल तर ह्या ठिकाणी आपण कॉर्नफ्लोअर तरी चालते. जिरे टाकून घेतलेले आहेत. लाल तिखट टाकून द्यायचे, हळद टाकून द्यायचे, मीठ टाकून द्यायचे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो. भरपूर असे तीळ टाकून घ्यायचे, तिळामुळे चव खूप छान येते. जी आपण कोथिंबीर फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे, ती अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून आपल्याला कोरडी करून घ्यायचं, नंतरच आपल्याला ह्यामध्ये टाकायचे. कोथिंबीरमध्ये आपण जे पीठ घेतलेलं आहे ते व्यवस्थित आपण आता ह्या ठिकाणी मिक्स करून घेणार आहोत. सुरुवातीला ह्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स झालेला. ह्या ठिकाणी किसणी घेतलेली आहे आणि कद्दू घेतलेला आहे. कद्दूवरची साल काढून घेतलेली आहे. अगदी अर्धाच घेतलेला, जास्तीचा घ्यायचा नाही. जर जास्तीचा घेतला तर पीठ खूप लवकर पातळ होते, त्यामुळे थोडाच घेतलेला आहे. अगदी आवर्जून टाका. नेहमीपेक्षा वेगळी आपली ही रेसिपी बनवून तयार होणार आहे. अगदी कुरकुरीत, क्रंची आणि सर्वांनाच आवडणारी. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा असे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. आता खिसून झालेला आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सुरुवातीला अगदी बघत बघत आता ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण कद्दूचं पाणी सुटतं, त्यामुळे जास्तीचं पाणी लागत नाही. कमी पाण्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. अगदी घट्टसर असा आपल्याला गोळा तयार करायचा आहे. बिलकुल लूज ठेवायचं नाही, जमल तितकं आपल्याला घट्ट बनवायचं आहे. ह्या ठिकाणी व्यवस्थित मळून झालेला घट्टसर आपला लांबट आकाराचा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आणि ह्या गोळ्याचे आपल्याला 2 आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्या लाटण्याचा वगैरे काहीच वापर करायचा नाही. आपण ह्या ठिकाणी 2 भागामध्ये कट करून आपल्याला ह्या ठिकाणी एक पातेलं घेतले, त्या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे सुरुवातीला आणि अशी एक चाळणी घ्यायचं. चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि जे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे त्याची लांबट आकारामध्ये 2 आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे. मधोमध आपल्याला कट करून हे जे 2 भाग झालेले आहेत ते आपल्या चाळणीवरती ठेवून अगदी मस्त असं 2 आकारात कट करून, हवे तर आपण 4 आकारात जरी कट करून घेतलं तरी चालतात, पण अगदी थोडंच असल्यामुळे 2 आकारात मी कट करून घेतलेलं आहे. आणि गॅसवरती पातेलं ठेवून त्यावरती चाळणी ठेवून आपल्यावरती प्लेट ठेवायची आहे झाकण. एक 10 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं आणि मस्त असं वाफलं पाहिजे, जे की आतपर्यंत छान आपलं पीठ शिजलं पाहिजे, कच्चं राहायला नको आहे. आपल्याला चेक करायचं आहे पीठ छान तयार झालं आहे की नाही. अगदी मस्त तयार झालं आहे, सुरीला लागलेलं नाही. आपलं बॅटर एकदम मस्त तयार झालं होतं, त्यामुळं पीठ छान वाफवून निघालेलं आहे. गॅस बंद करून आपण चाळणी काढून घेतली आणि थंड पण झालेला आहे. सुरीने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या आकारात आपल्याला कट करून घ्यायचे. तुम्हाला तर थोडंसं जाड हवं असेल तर आपण जाड आकारात सुद्धा कट करू शकतो. जर पातळ आकारात हवा असेल तर थोडंसं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे आणि सुरीने आपल्याला थोडंसं कट करत करायचं आहे, कारण त्यामध्ये आपण जो कद्दू घातलेला आहे तो अडकण्याची शक्यता असते. अलगद हाताने आपल्याला हे कट करून घ्यायचे. अगदी ह्या पद्धतीने मी आता सर्व हे पीसेस कट करून घेणार आहे. पाहू शकता मस्त आपले हे पीस कट करून झालेले आहेत, बिलकुल तुकडे पडलेले नाहीत. छान पीठ आपलं हे वापरलेलं असल्यामुळं छान तयार झालेलं आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण जे कट करून घेतलेले काप आहेत ते टाकून द्यायचं आणि गॅसवरती आपल्याला थोडंसं मिडियम ठेवून आपल्याला 2 मिनिटाकरता तळून घ्यायचे. अगदी अशाच आकाराचा पॅन घेतला तर तळण्यासाठी आपल्याला खूप सोपं जातं. जर खूप खोल आकाराची कढई घेतली तर खूप तेल पण टाकावं लागतं आणि तळण्यासाठी वेळ पण लागतो. अगदी कमी वेळामध्ये असं हे तळून छान तयार होतं. अगदी क्रंची क्रिस्पी आपले हे कोथिंबीर वडे बनवून तयार होतात. कोथिंबीर वडे म्हणजे आपण ह्या ठिकाणी थोडासा कद्दू घातलेला आहे, थोडंसं वेगळं बनवलेलं आहे आणि खूप छान टेस्ट पण येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. नेहमीपेक्षा वेगळे हे वडे बनवून तयार होतात आणि सर्वांनाच आवडतात. अगदी कमी वेळामध्ये पण होतात. जेव्हा आपल्याला पाऊस पडतो तेव्हा काहीतरी गरम खायला आवडते. पकोडे भजी तर आपण नेहमीच करतो, पण जेव्हा असे क्रंची क्रिस्पी आपले हे कोथिंबीर वडे मस्त तयार झालेले आहेत. अगदी छान तळले पण आहेत, पाहू शकता मस्त तळत आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला सर्व आता हे वडे तळून घ्यायचे.
करून पहा. चला तर ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे पाहूया. ह्या ठिकाणी 1 वाटी डाळवं घेतलेत. नेहमीचेच आपण डाळवं घेतलेले आहेत. स्वच्छ करून भाजून वगैरे घेतले. असं साधे आपण हे डाळवं घेतलेले आहेत. डाळवं जे आहेत ते मिक्सरला टाकून द्यायचे आणि अगदी बारीक आपल्याला ह्याची पावडर बनवायची आहे. अगदी जसं नेहमी आपण बेसन पीठ आणतो त्याच पद्धतीने आपण अगदी खूप पटकन हे बेसन पीठ सारखं आपलं तयार होऊन जाईल. ह्या ठिकाणी एक परात घेतलेली आहे. परातीमध्ये आपण परफेक्ट मेजरमेंट घेणार आहोत. ज्या वाटीनं आपण डाळवं घेतले होते तीच वाटी आपण ह्या ठिकाणी घेतलेली आणि 3 वाट्या इतकं आपण ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. जे डाळवं आपण मिक्सरला काढले ते आता ह्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे. 3 वाट्या तांदूळ आणि 1 डाळवं वाटीचं आपण ह्या ठिकाणी पीठ टाकलेलं आहे. जिरे टाकलेले आहेत. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा थोडासा चोळून टाकायचा, वास खूप छान येतो. ओवा टाकून झालं की ह्या ठिकाणी आपण 1 चमचा इतकं लाल तिखट टाकलेलं आहे. पाव चमचा हळद टाकायचं. 1 चमचा कमी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जे की लाल तिखट आणि मीठ मसाले जे आहेत ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतील यामध्ये आपण थोडंसं चमच्याने मिक्स करून घेत आहोत. तांदळाचं पीठ नेहमीप्रमाणे आपण जसं दळून आणतो त्याच पद्धतीने दळून आणलेलं पीठ आहे हे. ह्या ठिकाणी 4 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही 4 चमचे घ्या, जास्त घ्यायचं नाही. जास्त घेतलं तर चकल्या तेल पितात. ह्या ठिकाणी 4 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि टाकून घ्यायचं. लगेच हात लावायचा नाही, नाही तर चटके बसतील. थोडंसं गार झालं की आपण हाताने आता ह्याला व्यवस्थित घासून घेणार आहोत. ह्या ठिकाणी एक ट्रिक लक्षात ठेवायचं की आपण जे तेल टाकलेलं आहे मोहन थोडंसं आपल्याला हाताने प्रेस करून व्यवस्थित आपण आता हे मळून घेणार आहोत. जे की पूर्ण मोहन जे आहे ते पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे. तर आपण ते व्यवस्थित मळून घेणार आहोत. गौराई जवळ आले की आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो त्याच पद्धतीने आज आपण ह्या ठिकाणी चकल्या बनवलेल्या आहेत. आणखीन तुम्हाला कुठले पदार्थ पाहिजे तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता मोहन व्यवस्थित पिठाला लागलेला आहे. आता आपल्या ह्या ठिकाणी मी गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. साधारणतः 3 वाट्या इतकंच पाणी ठेवलेलं आहे. जर जास्तीचं लागत असेल तर थोडंसं जास्त ठेवलं तरी चालते, पण परफेक्ट आहे. पण तांदळाच्या पिठावर सुद्धा अवलंबून असते की पाणी ही कमी जास्त ऑब्झर्व करू शकते, त्यामुळे थोडंसं जास्तीचं ठेवायचं. मी ह्या ठिकाणी 3 वाट्या पाणी ठेवलेलं आहे. ते पाणी जास्त उकळून वगैरे घ्यायचं नाही, फक्त गरम पाणी करून घ्यायचं आहे. त्या अगोदर ह्या ठिकाणी मी थोडेसे तीळ घेतलेले आहे, ते तीळ टाकून द्यायचे. छोट्या वाटीनं अर्धी वाटीपेक्षा जास्त तीळ घेतलेले आहेत. तीळ हे कमी जास्त टाकलं तरी चालतात, जास्त टाकलं तर खूप छान टेस्ट पण लागते, दिसायला पण खूप छान दिसतात, त्यामुळे जास्त असे तीळ टाका तुम्ही पण. आता असं पीठ मिक्स झालेलं आहे. जे पाणी आपण गरम केलं आहे ते पाणी आता थोडं थोडं करून टाकायचं. एकदम टाकायचं नाही, अर्धं पाणी ह्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि अर्धं पाणी शिल्लक ठेवलेलं आहे. आता व्यवस्थित आपण जसं नेहमीप्रमाणे भाकरीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळते वेळेस आपल्याला हलक्या हाताने मळायचं नाही, प्रेस करून मळायचं आहे आणि 5 मिनिटाकरता असंच आपल्याला व्यवस्थित दाबून असं मळून घ्यायचं आहे, जे की पिठाला छान चिकनाई यायला पाहिजे आणि चकल्या ह्या तुटणार नाहीत. जर हलक्या हाताने आपण लगेच मळलं आणि पटकन चकल्या करायला घेतल्या तर चकल्या ह्या करते वेळेस तुटू शकतात, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जसं नेहमी आपण चपाती आणि भाकरीसाठी पीठ मळतो तसंच पीठ आपण दाटसर पीठ मळून घेणार आहोत. पूर्ण पाणी आता ह्या ठिकाणी लागलेलं आहे आणि पूर्ण पाणी टाकून दिलेलं आहे. इतकं पाणी हे बरोबर आहे. आता इतक्याच पाण्यामध्ये मी हे पीठ पूर्ण मळून घेणार आहे. घट्टसर पीठ मळून झालेलं आहे. गॅसवरती कढई ठेवायचं आहे, तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला. आता या ठिकाणी तेल टाकून ठेवलेलं आहे आणि गॅस मिडियम ठेवून तेल गरम होईपर्यंत आपण ह्या ठिकाणी चकल्या बनवून घेणार आहोत. असं 2-3 पार्टमध्ये आपण असे रोल बनवून ठेवलं तर आपल्याला चकली पात्रामध्ये घालताना अवघड जाणार आणि पटकन बनवता येतं, त्यामुळे आपण असं रोल करून ठेवायचं. व्यवस्थित आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे. परफेक्ट मेजरमेंट सेट केलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ही चकल्या कशा झाल्या आहेत. थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता पात्रामध्ये आपण पूर्ण पीठ टाकून दिलेलं आहे आणि आता आपल्याला चकल्या बनवायच्या. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल की चकल्या हे परफेक्ट बनलेल्या आहेत. बिलकुल ह्या चकल्या तुटत नाहीत. जितकी आपल्याला साईज मोठी पाहिजे तितकी आपण ही चकलीची बनवू शकतो. अगदी ह्या आकारामध्ये, इतक्या आकारामध्ये तर मी सर्व चकल्या बनवून घेणार आहे. बिलकुल चकल्या बनवते वेळेस तुटत नाहीत किंवा आपल्याला त्रास होत नाही किंवा जळ जात नाहीत. अगदी हलक्या हाताने सहज आपण ह्या चकल्या बनवू शकतो.
अख्ख्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत। उलटण्याच्या सहाय्याने आपण उलटण्यावर घेऊन ह्या चकल्या टाकून हाताने टाकलं तरी चालतात। उलटण्याने आपल्या तेलापर्यंत जरी गेलं तरी पोळत नाही आणि पटकन आपल्याला कढईत सोडता येतात, त्यामुळे उलटण्याने मी ह्या ठिकाणी टाकणार आहे। अगोदर पण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या टाकलेल्या आहेत, तुम्ही नक्की चॅनलवरती जाऊन पाहू शकता। वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत। आता ह्या ठिकाणी मी 4 ते 5 जितक्या बसेल तितक्या आपण चकल्या टाकून घेतलेल्या आहेत। कधी कमीच टाकायचं, जास्तीचं टाकलं तर चकल्या ह्या मोडण्याची शक्यता असते। चकल्या टाकल्यानंतर तेलामध्ये लगेच आपल्याला झारा फिरवायचा नाही। 5 मिनिटाकरता किंवा 2 मिनिटाकरता आपण गॅस मीडियम ठेवून तळून घेणार आहोत। नंतर आपला गॅस मीडियम करायचा आहे। जेव्हा आपण चकल्या टाकतो तेव्हा अगदी गॅस फुल ठेवायचा आणि तेल छान कडकडीत गरम झालेलं पाहिजे आणि नंतर आपण गॅस मीडियम केलेला आहे। जेव्हा चकल्या तळतात तेव्हा त्या वर येतात आणि जो आवाज असतो बुडबुड तो बंद होतो, तेव्हा आपल्याला समजायचं की चकल्या ह्या छान तळलेल्या आहेत। अगदी छान कुरकुरीत आपली चकली तळून तयार झालेली आहे। आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। अगदी ह्याच पद्धतीने सर्व चकल्या आता मी बनवून आणि तळून घेणार आहे। बऱ्यापैकी आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत, तरी तेल आपलं इतकं शिल्लक आहे, बिलकुल तेल आपलं उडालेलं नाही। अगदी कमी तेलामध्ये चकल्या तळून झालेल्या आहेत। भरपूर अशा चकल्या आपण बनवल्या आहेत। अगदी 3 वाट्या तांदळाच्या पिठापासून भरपूर अशा चकल्या बनवून तयार झाल्यात। तुम्हाला ह्या ठिकाणी मी चकलीचा आवाज सुद्धा दाखवते की अगदी किती क्रंची आणि कुरकुरीत ही चकली बनलेली आहे। बिलकुल तेल हाताला लागत नाही। अगदी सुक्या अशा आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। अगदी मस्त तुम्हाला तोडून दाखवते, अगदी ठिसूळ अगदी मस्त कुरकुरीत आपल्या चकल्या बनवून तयार झाल्यात। तुम्हाला ह्या चकल्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा। चला तर चकल्या तर बनवून झाल्या, तर दुसऱ्या गोडाच्या पदार्थाची आपण तयारी करूया। अगदी मस्त गोड रसीला आपल्याला पदार्थ बनवायचा आहे। मेजरमेंटचा मी कप घेतलेला आहे, रिकामा कप घेतलाय, त्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे। आता ह्या ठिकाणी फक्त मी 1 कप इतकं बेसन घेतलंय। तुम्ही कुठल्याही जर मापाने घेतला तर परफेक्ट मेजरमेंट घ्या। अगदी भरून आपल्याला जास्त दाबून घ्यायचं नाही, फक्त आपण अलगद हाताने हे भरलेलं आहे। तुम्हाला जर 2 कप किंवा 3 कप यापेक्षा जास्त जर बनवायचं असेल तर कुठल्याही मेजरमेंट घ्या, पण परफेक्ट घ्या। 1 कप ह्या ठिकाणी आपण बेसन घेतलेलं आहे। बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। मी अगोदर सुद्धा चाळून ठेवलेलं आहे, पण जेव्हा आपण कुठलाही पदार्थ बेसनाचा बनवतो त्यावेळेस थोडंसं चाळून घेतलं किती छान फुगतो आणि हलका होतो तयार। त्यासाठी आपल्याला थोडंसं ह्या ठिकाणी मोठी चाळणी ठेवलेली आहे, कारण अगोदर सुद्धा हे सुईच्या चाळणीनं चाळलेलं बेसन पीठ आहे, त्यामुळे फक्त आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तो खुल्ला करून घ्यायचा आहे। जे काही मध्ये गुठळ्या असतात, गाठी असतात, त्या फुटल्या जातील, त्यामुळे असं चाळून घेतलेलं आहे। पटकन चाळून झालेलं आहे, कारण मोठ्या साईजची चाळणी असल्यामुळं लवकर चाळून झालेलं आहे। आता पूर्ण पीठ चाळून घेतलं की आता ह्यासाठी आपल्याला पाणी किती लागणार आहे ते पाहायचं आहे। अगदी परफेक्ट पाणी आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित झालं तरच हा पदार्थ परफेक्ट होतो, नाहीतर बिघडण्याची शक्यता असते। थोडकाच फरक असतो, पण खूप लवकर पदार्थ हा बिघडतो। ह्या ठिकाणी 1 कप इतकं पाणी घेतलेलं, पण 1 कप आपल्याला पाणी लागणार नाही, कारण पिठावर सुद्धा अवलंबून असते। जेव्हा आपली डाळीचं पीठ आपण जुनं किंवा नवीन असतं त्यासाठी पाणीही कमी जास्त लागू शकतं, त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला बघत बघत पाणी टाकायचं आहे। थोडंसं पाणी मी टाकून घेतलेलं आहे, आणखीन अर्धा पाणी आपण टाकलेलं आहे। अर्धा कप इतकंच ह्या ठिकाणी मला पाणी लागलेलं आहे। तुम्हाला किती लागेल हे सांगता येणार नाही, त्यामुळे पाणी हे अंदाज घ्या तुम्ही आणि नंतर आपल्याला टाकत ह्याप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करतेस एकाच डायरेक्शनने आपल्याला पीठ एकदम हलकं तयार करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये गुठळ्या वगैरे काही राहणार नाहीत। अगदी ह्या पद्धतीने आपण त्याला हलकं तयार करून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, तुम्हाला लक्षात येत असेल की पीठ किती हलका आणि किती पातळ कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। अगदी असा थेंब पडला पाहिजे इतकं आपण हे पाण्यात पीठ मिक्स केलेलं आहे। जास्त पाणी टाकायचं नाही, जास्त जर पातळ झालं तर तार धरू शकते आणि आपली जी बुंदी आहे ती गोल येणार नाही। आता पीठ तर व्यवस्थित भिजवून झालेलं आहे। पिठाचं प्रमाण आपल्याला कळलं असेल की आपण पाणी किती घातलेलं आहे आणि पीठ किती घेतलं होतं। आता हे पीठ आपल्याला साईडला 10 मिनिटाकरता ठेवायचं आहे, जे की भिजलं जाईल छान। ह्या ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आपण घेतलेलं आहे। आता ह्या ठिकाणी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्या पॅनमध्ये ज्या कपाने आपण बेसन मेजून घेतलेलं होतं त्याच कपाने आपण साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर गोड थोडंसं कमी लागत असेल तर थोडंसं कमी टाकलं तरी चालते, पण इतकी साखर तर लागणारच आहे, कारण पूर्ण आपल्याला बुंदीमध्ये साखर पूर्ण भिजली जाईल। ह्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी घेतलेली आहे। आपण जसं जामुनसाठी पाक बनवतो त्याच पद्धतीचा पाक बनवायचा। जास्तीचा आपल्याला कडक चाचणी घ्यायची नाही, फक्त चिकट आणि साखर विरघळून पाक अगदी छान असा तयार करून घ्यायचा आहे की जो लिक्विड टाईप राहील आणि पातळ राहील, जास्त घट्टसर चाचणी होणार नाही, त्या पद्धतीचा पाक ठेवायचा आहे। साखर आता विरघळत आहे, पाहू शकता। ह्या ठिकाणी आपण फक्त थोडंसं पाणी टाकलेलं आहे। ह्या ठिकाणी साखरेसाठी आपण फक्त 5 ते 6 चमचे इतकं पाणी टाकलेलं आहे, पाणी जास्तीचं टाकलेलं नाही, कारण साखर भिजण्या इतकंच पाणी टाकलेलं आहे।
साखर भिजली आणि आपला पाक तयार झाला की आपला गॅस बंद करायचा, जास्त शिजवून आपला घट्ट करायचा नाही. जसा की जामूनसाठी पाक करतो त्याच पद्धतीचा पाक ह्या ठिकाणी केलेला आहे. तर पाक तयार झाला की आपण ह्या ठिकाणी गॅस बंद करून हा पाक साईडला ठेवणार आहोत. पाक आता व्यवस्थित तयार झालेला आहे, तुम्हाला दाखवते. ह्या ठिकाणी चिकट हाताला लागत असेल, एक तारी पाक झाला की ह्या ठिकाणी आपला गॅस बंद करायचा आहे. कडक आपल्याला चासणी बनवायची नाही. अगदी चिकट जरी बोटाला लागलं तर ह्या ठिकाणी आपला गॅस बंद करायचा आहे. आता पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. पाक झाले की आपण साईडला ठेवणार आहोत. आता अगदी पूर्ण आता गॅस बंद केल्यामुळे बुडबुडे थांबलेले आहेत आणि एकसारखा आपला पाक तयार झालेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकून घ्यायचंय. जेव्हा आपण ही बुंदी तळतो त्यावेळेस थोडंसं खोल आकाराचीच कढई घेतलं म्हणजे आपल्या तळण्यासाठी अगदी व्यवस्थित तळले जातात बुंदी. पीठ अगदी छान भिजलेलं आहे. अगदी सॉफ्ट आपलं हे पीठ, हलकं पीठ तयार झालेलं आहे. जसं आपल्याला पीठ हवं आहे तसं पीठ परफेक्ट झालेलं आहे या ठिकाणी. आता तेल छान कडकडीत गरम झालं की ह्या ठिकाणी एक झारा घेतलेला आहे. तुमच्याकडे असा झारा नसेल तर तुम्ही खिसणीने सुद्धा गाळू शकता. अगदी माझ्याकडे असा असल्यामुळे मी असाच झारा घेतलेला किंवा ह्यापेक्षा लहान असेल तरी चालतो. तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. एका पळीच्या सहाय्याने आपण आता 1 ते 2 पळी इतकं आपण ह्या ठिकाणी पीठ असं टाकून घ्यायचं आहे. पीठ अगदी वरतून टाकायचं आहे आणि बिलकुल खालच्या झाऱ्याला हलवायचं नाही. कढईमध्ये तेलामध्ये जितकं भरतील ते तोपर्यंत आपल्याला झारा हलवायचा नाही. एकदा तेलामध्ये पूर्ण बुंदी भरली की आपण ह्या ठिकाणी बंद करणार आहोत टाकायचं. वरतून आपल्याला असं पीठ टाकत राहायचं आहे, जे की कढईमध्ये आणखीन जागा शिल्लक आहे आपल्याला पाहताच लक्षात येत आहे. जेव्हा पूर्ण कढई गच्च भरते बुंदी तेव्हा आपण झारा बाहेर काढून घेणार आहोत. अगदी मस्त मोत्यासारखी आपली बुंदी पडत आहे. एकसारख्या आकारामध्ये पूर्ण बुंदी पडून झालेली आहेत. आता बिलकुल जागा राहिलेली नाही कढईमध्ये, त्यामुळे आता आपण झारा बाहेर काढून घेणार आहोत. आता पीठ टाकायचं आपल्याला बंद करायचं आहे. ह्या ठिकाणी आपण गॅस मीडियम ठेवलेला आहे. बुंदी जेव्हा तळतो तेव्हा आपल्याला अगदी कुरकुरीत कडक तळायची नाही, फक्त नरम आपल्याला बुंदी तळून घ्यायचे, जे की आतपर्यंत पाक जो आहे तो जायला पाहिजे. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी नरमच आपण बुंदी तळून घेणार आहोत. गॅस मीडियम ठेवून तळून घ्यायचं आहे, गॅस फुल करायचा नाही. जर गॅस फुल करून तळून घेतलं तर अगदी कुरकुरीत बुंदी तयार होते. गॅस मीडियम ठेवून आपण तळून घेतलेला एकसारख्या रंगामध्ये आपल्याला ही बुंदी तळून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी आता तळलेले. जेव्हा आपण बुंदी टाकतो तेव्हा लगेच झारा फिरवायचा नाही. 1-2 मिनिटाकरता असंच आपल्याला तळू द्यायचं, नंतर आपण झारा घातलेला आहे. झारा जर लगेच घातला तर एकमेकांना चिटकू शकतात, त्यामुळे पूर्ण तळलं कीच आपण झारामध्ये घातलेला आहे. आता व्यवस्थित तळलेले आहेत. आता आपण ही बुंदी जी आहे ती बाहेर काढून घेणार आहोत. आता पाहू शकता एकाच रंगामध्ये एकसारख्या मस्त तळलेल्या आहेत. या ठिकाणी परफेक्ट बुंदी तळलेली आहे. पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल अगदी गोल मोत्यासारख्या एकाच रंगामध्ये व्यवस्थित तळून झाल्यात. ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व बुंदी आता तळून घ्यायचं आहे. अगदी फटाफट बनवून तयार होतात. गणपती गौराईसाठी आपण लाडू बनवतोच, पण लाडूपेक्षा सुद्धा भन्नाट पदार्थ आहे. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण नेहमी जरी बनवलं तर आपला कंटाळा येणार नाही आणि सर्वांनाच आवडणारा आहे. एक दिवस तुम्ही गणपतीमध्ये नक्की हा पदार्थ ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल, मुलांना सुद्धा आवडेल. मुलांनाच काय, सर्वजण आवडीने खातील. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी मोत्यासारखी बुंदी बनवून तयार होतात. नेहमी तर आपण लाडू खातोच, पण त्यापेक्षाही वेगळा आहे. ह्या ठिकाणी दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण बुंदी गाळतो त्यावेळेस आपला झारा पूर्ण साफ करून घ्यायचा आहे. बिलकुल पीठ ठेवायचं नाही. जर पीठ ठेवलं तर आकार हा वेगळा येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला पूर्ण असं साफ करून घ्यायचं, नंतरच आपण ही बुंदी दुसऱ्या स्टेपची गाळणार आहोत. प्रत्येक वेळेस आपल्याला जेव्हा बुंदी गाळतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस असा झारा स्वच्छ करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला स्वच्छ एखादा ओला रुमाल ठेवला तरी चालतो. त्याच पद्धतीने आपल्या दुसऱ्या बुंद्या सुद्धा अगदी गोल गरगरीत पडत आहेत. पाहू शकता. दरवेळेस आपल्याला आता झारा स्वच्छ करून असं टाकला की आपली बुंदी एकसारख्या आकारामध्ये पूर्ण बुंदी तयार होते. बिलकुल आकारामध्ये फरक पडत नाही किंवा छोट्या मोठ्या वाकड्या तिकड्या बिलकुल आकारात बनत नाहीत. एकसारख्या आकाराच्या बुंदी बनवून तयार होतात. ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. जर झारा साफ केला नाही तर खूप वाकड्या तिकड्या येऊ शकतात किंवा लांब असे कसेही वाकडे तिकडे आकारामध्ये बुंदी ही पडते. त्यामुळे झारा हा स्वच्छ करून घ्यायचा. आता दुसऱ्या स्टेपची सुद्धा आपली बुंदी तळून झालेली आहे. पूर्ण बुंदी आपण फटाफट तळून घेतलेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी बुंदी तळून झाली की पुढची आपल्या स्टेप आता काय व्हायचे, काय करायचे. आता फटाफट आपण सर्व बुंदी तळून घेतलेली आहे. पूर्ण आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे.
ह्या ठिकाणी पूर्ण ताटामध्ये आपण जी बुंदी केलेली आहे तळून घेतली ती पूर्ण काढून घेतलेली अगदी गोल पूर्ण एकाच आकारामध्ये आपली बुंदी बनवून तयार झालेली आहे। आता जो पाक आपण बनवलेला आहे त्या पाकामध्ये आता आपल्याला ही बुंदी टाकून द्यायची आहे। अगदी परफेक्ट पाक आणि बुंदी आपली बनवून तयार झालेली आहे। पाक सुद्धा आपला थंड झालेला आहे, आपला थंडच पाक हवा आहे। आपण जी बुंदी घेतलेली आहे ह्या ठिकाणी थोडीशी वेलची टाकून घेतलेली आहे, अख्खी वेलची टाकलेली आहे। तुमच्या जर वेलची पावडर असेल तर टाकलं तरी चालते, माझ्याकडे नसल्यामुळे मी अख्खीच टाकलेली आहे। खाताना दाणेदार सुद्धा खूप छान लागते। आता ह्या ठिकाणी बुंदी सर्व आता आपण पाकामध्ये टाकून देणार आहोत। बुंदी व्यवस्थित बनवून झालेली आहे। 10 मिनिट आपण पाकामध्ये असंच ठेवलं होतं। पूर्ण पाकामध्ये बुंदी मुरजलेली आहे आणि रसरशीत पाकेदार आपली ही बुंदी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला ही बुंदी रशिली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला आणखी कुठली रेसिपी असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।